राज्यात महायुतीचे सरकार आहे, पण अकोल्यातील व्यापारी मात्र असुरक्षित आहे। श्रीमंतांची कापड दुकाने म्हणून प्रसिद्ध असलेल्या H&F असो की तैयबा यांना आज चोरट्यांनी टार्गेट केले आहे। सिव्हिल लाईन पोलिसांची गस्त ज्या नेकलेस मार्गावरून होते त्या मार्गावर चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे। अकोल्यातील चोरटे देखील त्यांच्या चॉईसनुसार चोरी करत आहे। ज्याप्रमाणे एखादा रेडीमेड शर्ट कुर्ता आपण आपल्या चॉईसनुसार करतो, अगदी त्याचप्रमाणे चोरट्यांनी त्यांच्या चॉईस अर्थात आवडीनुसार चोरी केली आहे। ही चोरी करताना त्यांना तैयबा H&F या उच्चभ्रू साठींच्या दुकानात चोरी करावी वाटली आणि त्यांनी ती अगदी धाडसीपणे केली। आम्ही चोरट्यांचा गावगवा करत नाही, पण ज्या मार्गावर चोरी झाली त्या मार्गावरून सिव्हिल लाईन पोलिसांची रात्र गस्त असते। पोलीस अधिकाऱ्यांना सेल्फी पाठवण्यासाठी तरी किमान पोलिसांना गस्त घालावी लागते। त्यामुळे अगदी हाय प्रोफाईल कपडे घालण्याचा छंद असलेल्या चोरट्यांनी ही दुकाने अगदी रस्त्याच्या समोरच्या बाजूने फोडली आहे। हजारो रुपयांचा माल या ठिकाणी चोरी झाल्याची माहिती असून कॅश पण चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे। दुसरी एक चोरी रामदास पेठमधील बालाजी ऑटोमोबाईल मधील आहे। हे दुकान न्यायाधीशांच्या बंगल्यासमोर आहे। या ठिकाणी देखील पोलिसांची ड्यूटी असते। अशा ठिकाणी चोरट्यांनी शटर वाकवून चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। हा परिसर रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो। महायुती सरकारच्या काळात अकोल्यात वाढलेल्या चोऱ्या सरकारचे नाव मात्र बदनाम करत असल्याचे चित्र आहे।